ए जीवा, पोराचं रडणं बंद झालंय. चला रडाव जा. रड म्हणतोय ना का मारू? नका हो, त्या लहानग्या जीवाला कशाला मारताय? नका मारू त्याला. नका हो मारू याला. किती लहान आहे हो तो, बिचारा घाबरून गेलाय. आणि तुम्ही का रडवताय त्याला? त्याला असं झाडाला बांधून नका ना ठेवू. ए अरे पकड हिला, पकड. ए, कोण तू आणि इथं कशी आलीस? कोण आहेस कोण तू? अरे बुजगावण्या, तुला दिसत नाही का कशी चुरू चुरू बोलतीये ती? हा, अरे लगीन झालंय तिचं. अरे ह्या पोराचं आपल्याला 25 तोळ तर मिळणार. ह्याच्या शब्दातल्याकडनं आपण 50 तोळ घ्यायचं. हा, बायकोच्या जीवा पुढं सोन्याचं काय मोल? ए बोल, तू कोण आहेस? तुझं गाव काय, नाव काय? दिसून सांग, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? सखू अगं, इतर कोणी मला खुळी म्हणतं ना तेव्हा मला वाईट वाटतं, पण तुम्ही मला जेव्हा खुळी म्हणता ना तेव्हा मला खूप गोड वाटतं. आता मी म्हणेन तेच होईल. तुझं लग्न माणिकशी होणार. तुझ्या आईला तू ओळखलं नाहीयेस म्हणून सावध करते. तुला माणिकशी लग्न करावंच लागेल. अहो अहो लवकर या ना. मला सखूची हाक कशी ऐकू आली? नाही, मला भास झाला असेल. पण सखू गेलीये कुठे? काही संकटात तर नसेल? मला इतकं अस्वस्थ का वाटतंय? पण खरं सांगू सखू, शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. कदाचित तुला पहिल्यापासून सगळं माहीत असेल. का माझं मन सारखं सखूकडे ओढलं जातंय? का का सतत तिचीच आठवण असते? का मनात सारखा तिचाच विचार असतो? माझी थोडी तरी किंमत असते ना सखूला, तर माझ्या शब्दांना धुडकावून नसलेल्या दागिन्यांच्या शोधात गेलीच नसती सखू. पण मी का आठवण काढतोय सखूची? तिला माझी आठवण येत नसेल मग मी का तळमळतोय इतका तिच्यासाठी? मरू दे तिला तिच्या कर्माने.